हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या प्रगीत वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत 2 DIY शेअर करणार आहेत आणि एकदम इझी आहेत, कोणीही सहजरित्या करू शकतं। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपल्याकडे बऱ्याच वेळेला काही ना काही पार्सल येतच असतं आणि पार्सलचे असे पुठ्ठे आपल्याकडे घरी असतात। तर त्याच पुठ्ठ्यापासून मस्त असा आज डेकोरेटिव्ह आयटम बनवणार आहे। तर त्याच्या जे वरचं आहे तर तो काढून घेतलं आणि आतमध्ये छान डिझाइन मिळते। आणि त्यानंतर माझ्याकडे घरीच एक असा रॉड होता। रॉड म्हणजे हा पुठ्ठ्यांचाच आहे बनवलेला। तर असं असेल तरी चालेल किंवा नसेल तर तुम्ही नॉर्मली पुठ्ठ्याचा असा राऊंड शेप बनवून घ्यायचा आणि एवढ्या साईजमध्ये करायचा। तर त्याला खाली सुद्धा मी एक सपोर्टसाठी पुठ्ठा लावलेला आहे गोल आकार कट करून आणि तो व्यवस्थित चिटकवून घ्यायचा। तर अशा प्रकारे हे चिटकवल्यानंतर थोडा वेळ थांबायचं जेणेकरून ते जास्त शेक होणार नाही। तर त्यानंतर आता जो आपण पहिला कट केलेला होता पुठ्ठा तर तो त्याच साईजचा कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे तो पण इथे व्यवस्थित चिटकवून घ्यायचा। तर ही डिझाइन खूप छान दिसते। काढताना जरी आपल्याकडून थोडंसं मध्ये मध्ये राहिलं तर नंतर आपल्याला याला थोडंसं पेंटिंग करायची। अशा प्रकारे मी फेविकॉलच्या साहाय्याने हे व्यवस्थित चिटकवून घेतलेलं आहे आणि फेविकॉलने चिटकवल्यानंतर थोडा वेळ थांबायचं जेणेकरून हे व्यवस्थित चिटकतं आणि याला थोडासा वेळ दिला म्हणजे ते एकदम परमनंटली सेट होतं। तर आता हा व्यवस्थित असा गोल शेप झालेला आहे आणि याला आता आपल्याला छान कलर द्यायचा आहे। तर कलर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सुद्धा करू शकता। तर मी याला सगळीकडून असा ब्लॅक कलर देत आहे आणि ब्लॅक कलर म्हटलं ना खरंच खूप सुंदर दिसतो। मार्केटमध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे विकत मिळतात, पण विकत घेण्यापेक्षा आपण जेव्हा घरी बनवतो त्याचा एक आनंद वेगळा असतो आणि तो दिसायलाही खूप छान आणि एकदम छान वाटतं। ब्लॅक कलर देऊन झाल्यानंतर यावरती दुसरा कलर ॲड करायचा आहे। तर मी इथे गोल्डन कलर जे वरती आलेले आहेत पार्ट्स तर त्यावरती सगळीकडे 1-2 स्किप करून कलर करून घेणार आहे। तर त्याऐवजी तुम्ही याच्यावरती दुसरी कुठली डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा काढू शकता किंवा दुसऱ्या कलरचा वापर करून सुद्धा तुम्ही याला छानपैकी डेकोरेट करू शकता। डेकोरेशन जे आहे ते आपण आपल्या पद्धतीने जसं कराल तेवढं ते छान दिसत असतं आणि जास्त करून तर सिंपल सोबर मला आवडतं, त्यामुळे मी सिम्पली फक्त याच्यावरती असाच गोल्डन लेअर देत आहे, नॉर्मली थोडासा गोल्डन टच। तर याने खूप सुंदर दिसणार आहे, पुढे तुम्हाला ते पाहायला मिळणारच आहे। त्यानंतर यावरती मी काही छोटे छोटे हे मिरर चिटकवले आहे जेणेकरून अजून लुक एनहान्स झाला पाहिजे। तर ही आपली फ्लॉवर पॉट तयार आहे। तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही पण नक्कीच घरच्या घरी छान छान अशा आयडिया करू शकता। तर त्याच्या बाजूला तुम्ही जे काय पाहिलं ते पण सगळं काही घरीच बनवलेलं आहे। तर दुसरं जे आहे तर ते यापासून बनवणार आहेत। तर आपल्याकडे घरी असे टीन मिळतातच, कधी ना कधी आपण काही ना काही आणतो तर ते फेकून न देता त्याचा रियूज कसा करायचा तेच आपण पाहणार आहोत। तर या टीनला मी सगळीकडून कलर देऊन घेत आहे। तर तो ब्ल्यू कलर देत आहे कारण थोडासा डार्क कलर द्यायला हवा, त्याच्यावरची जी प्रिंट आहे ती दिसली नाही पाहिजे। तर यावरती मी आता ब्ल्यू कलरचा वापर करते। तर ब्ल्यू कलर देऊन झाल्यानंतर मी डबल कोटिंग ब्ल्यू कलरनेच केलेली आहे जेणेकरून ते एकदम प्रॉपरली कलर बसतो आणि दिसायलाही ते छान दिसतं। पहिली जी प्रिंट आहे तर ती झाकून जाते आणि व्यवस्थित कलरिंग होते। आणि त्यानंतर मी आता यावरती स्पून काढत आहे आणि त्याचसोबत फोर्कसुद्धा काढत आहे कारण हे जे आहे तर हे मी कटलरी होल्डर म्हणून बनवत आहे। तर याचासुद्धा तुम्ही छान असा फ्लॉवर पॉट किंवा अजून काही बनवू शकता आणि हे परमनंट आहे, याला काहीही होत नाही, त्यामुळे हे मी होल्डरसाठी वापरत आहे। याच्यामध्ये आपण स्पून ठेवले काहीही ठेवलं तरी काहीही होत नाही। तर हे अशा प्रकारे मी इथे स्पून आणि फोर्क काढते जेणेकरून आपल्याला पण कळलं पाहिजे की हे कटलरी होल्डर आहे आणि त्याचमुळे ती सेम डिझाईन याच्यावरती बनवत आहे। आणि वरती आपल्याला लिहायचं सुद्धा आहे की असं कटलरी म्हणून। तर हे सगळं पेंटने कलरनेच मी करत आहे। त्यानंतर अजून याच्यामध्ये तुम्ही कुठलं तुम्हाला वाटत असेल तर आयडियाज छान छान कलरिंग अजून करून छान डेकोरेट करू शकता। फ्लॉवर काढू शकता साईडला किंवा डॉट्स नॉर्मली सिंपल सुद्धा बनवू शकता। तर मी नॉर्मलीच याला फक्त असे डॉट्स देत आहे
आहे, बाकीच्या पण साईडला वेगळ्या कलरने ब्लू कलरवरती जे उठून दिसतील ते. तर फायनली याचा लुक तुम्ही पाहू शकता. तर आपलं कटलरी होल्डर तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.